जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, लक्ष खाकीवरती ह्या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा सर्वांचे हार्दिक स्वागत आहे। तर मित्रांनो, आज आपण घेऊन आलेलो आहोत चालू घडामोडीवरची काही प्रश्न बघणार आहोत। तर मित्रांनो लक्ष द्या। पहिला प्रश्न आहे मित्रांनो आपला, सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी 2024 कोणत्या संघाने जिंकली? तर मित्रांनो मुंबई या संघाने दुसऱ्यांदा सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीचा किताब आपल्या नावावरती केलेला आहे। विजेता संघ मुंबई, उपविजेता संघ आहे मित्रांनो मध्य प्रदेश आणि ते ठिकाण आहे बंगळुरू एम चिन्नास्वामी स्टेडियम। हे प्रश्न लक्षात ठेवा मित्रांनो। दुसरा प्रश्न आहे, चॅम्पियन ऑफ द अर्थ 2024 या पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आले? तर माधव गाडगीळ यांना सन्मानित करण्यात आलेले आहे। प्रश्न दुसरा आहे मित्रांनो, नुकतेच झाकीर हुसेन यांचे निधन झालेले ते कोणत्या वाद्याशी संबंधित होते? तर मित्रांनो, उस्ताद झाकीर हुसेन हे तबला वादक या वाद्याशी संबंधित होते। त्यांच्याबद्दल काही माहिती जाणून घेऊया। उस्ताद झाकीर हुसेन यांचा जन्म 9 मार्च 1951 महाराष्ट्राची राजधानी मुंबई म्हणजे आपल्या महाराष्ट्रामध्ये झालेला आहे। सरकारने त्यांना 1988 मध्ये पद्मश्री पुरस्कार दिलेला आहे आणि 2002 मध्ये पद्मभूषण, 2023 मध्ये पद्मविभूषण या पुरस्काराने गौरवण्यात आलेले आहे। मित्रांनो, याचा तुम्ही स्क्रीनशॉट काढून किंवा नोट डाऊन करून ठेवा, कोणते पुरस्कार आणि त्यांचा जन्म कोठे झालेला आहे हे। प्रश्न क्रमांक 4 आहे मित्रांनो, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मुख्य सचिव कोण आहेत? तर मित्रांनो, देवेंद्र फडणवीस यांचे मुख्य सचिव आहेत श्रीकर परदेशी। कोण मित्रांनो? श्रीकर परदेशी। आणि आपल्या महाराष्ट्राचे मुख्य सचिव आहेत सुजाता सैनिक। सुजाता सैनिक या महाराष्ट्राच्या पहिल्या महिला मुख्य सचिव आहेत। कोण आहेत मित्रांनो? महाराष्ट्राच्या मुख्य सचिव आहेत सुजाता सैनिक। त्या महाराष्ट्राच्या पहिल्या महिला मुख्य सचिव ठरलेल्या आहेत। प्रश्न क्रमांक 5 आहे मित्रांनो, राष्ट्रीय ऊर्जा संरक्षण दिवस केव्हा साजरा केला जातो? तर 14 डिसेंबर दिवशी राष्ट्रीय ऊर्जा संरक्षण दिवस साजरा केला जातो। प्रश्न क्रमांक 6 आहे, वर्ल्ड हिंदू इकॉनॉमिक परिषदेचे आयोजन कुठे करण्यात आले? तर मित्रांनो, वर्ल्ड हिंदू इकॉनॉमिक परिषदेचे आयोजन मुंबई या ठिकाणी करण्यात आलेले आहे। डोनाल्ड ट्रम्प यांना कितव्यांदा टाइम पर्सन ऑफ द इयर मासिकचा पुरस्कार मिळालेला आहे? मित्रांनो, इथे तुम्ही करेक्शन करून घ्या। डोनाल्ड ट्रम्प यांना कितव्यांदा टाइम पर्सन ऑफ द इयर मासिकचा पुरस्कार मिळालेला आहे? तर मित्रांनो, दुसऱ्यांदा हा पुरस्कार डोनाल्ड ट्रम्प यांना मिळालेला आहे। प्रश्न क्रमांक 8 आहे मित्रांनो, अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन कोठे भरणार आहे? तर मित्रांनो, अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन दिल्ली या ठिकाणी भरणार आहे। त्या परिसराला छत्रपती शिवाजी महाराज साहित्य नगरी असे नाव देण्यात आलेले आहे। हे पण मित्रांनो लक्षात ठेवा। सध्या चर्चेत असणारे गुरुवायूर मंदिर हे कोणत्या राज्यात आहे? तर मित्रांनो, हे गुरुवायूर मंदिर केरळ या राज्यात स्थित आहे। पुढील प्रश्नाकडे जाऊया आणि मित्रांनो, केरळबद्दल काही माहिती जाणून घेऊया। केरळची राजधानी आहे तिरुवनंतपुरम आणि त्याचे मुख्यमंत्री आहेत पिनराई विजयन। कोण आहेत मित्रांनो मुख्यमंत्री? पिनराई विजयन। प्रश्न क्रमांक 10 आहे मित्रांनो, फिफा विश्वचषक 2024 चे आयोजन कोणत्या देशात केले जाणार आहे? तर मित्रांनो, फिफा विश्वचषक 2024 चे आयोजन सौदी अरेबिया, कुठे मित्रांनो? सौदी अरेबिया या देशात केले जाणार आहे। सौदी अरेबियाबद्दल काही माहिती जाणून घेऊया। सौदी अरेबियाची राजधानी आहे रियाद आणि तेथील चलन आहे रियाल। काय मित्रांनो? चलन आहे रियाल। मित्रांनो, अशाच नवीन व्हिडिओसाठी लक्ष खाकीवरती हे आपले यूट्यूब चॅनल जॉईन नक्की करा। जय हिंद।